नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपली ही नवीन लव्ह स्टोरी तुम्हा सर्वांना कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजना लाईक आणि त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळी 9:30 वाजलेले होते. आरोही ऑफिसमध्ये प्रवेश करतात सर्व कर्मचारी तिच्याकडे पाहून हसत तिचं अभिनंदन करतात. एक कर्मचारी म्हणाला, "कॉंग्रॅच्युलेशन्स मिस प्रधान. कालच्या मीटिंगमुळे सगळे तुमचं खूपच कौतुक करत आहेत." आरोही हसत म्हणाली, "धन्यवाद, पण हे सगळं टीमशिवाय शक्य झालं नसतं." एवढं बोलून ती आपल्या केबिनकडे जायला निघते. दुसरीकडे आर्यवीर आपल्या केबिनमध्ये एका नवीन प्रोजेक्टची फाईल पाहत असतो. विवान आत येतो. तो म्हणाला, "आर्य, आज संध्याकाळी आपल्या कंपनीत इनोव्हेशन चॅलेंज आहे." आर्यवीर म्हणाला, "माहिती आहे." विवान हसत म्हणाला, "यावेळी नियम थोडा बदलूया का?" आर्यवीर म्हणाला, "तो कसा?" विवान म्हणाला, "प्रत्येक टीममध्ये एक वरिष्ठ आणि एक नवीन कर्मचारी असेल." आर्यवीर काही क्षण विचार करतो आणि नंतर हलकंसं हसतो. "इंटरेस्टिंग. मग माझी पार्टनर मिस आरोही प्रधान," तो म्हणतो. विवान मिश्किलपणे हसत म्हणाला, "मला माहीतच होतं तू हेच नाव घेणार." काही वेळाने संपूर्ण स्टाफ कॉन्फरन्स हॉलमध्ये जमलेला असतो. विवान स्टेजवर येतो आणि बोलू लागतो, "आजच्या या चॅलेंजमध्ये प्रत्येक टीमला फक्त 2 तासात एका नव्या ग्लोबल प्रोजेक्टची कल्पना तयार करायची आहे. जिंकणाऱ्या टीमला थेट बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससमोर प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळेल." टीम्स जाहीर होऊ लागतात. विवान म्हणाला, "लास्ट टीम, मिस्टर आर्यवीर राज्याध्यक्ष अँड मिस आरोही प्रधान." संपूर्ण हॉलमध्ये टाळ्या वाजू लागल्या. आरोही मात्र आश्चर्याने आर्यवीरकडे पाहते. दोघेही एका कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले असतात. टेबलावर फक्त एक लॅपटॉप, काही कागद आणि 2 तासांचा टायमर होता. आर्यवीर म्हणाला, "तुमची कल्पना काय आहे?" आरोही म्हणाली, "आधी तुमची ऐकते." आर्यवीर म्हणाला, "नाही, आधी तुम्ही." आरोही हसत म्हणाली, म्हणजे ही मीटिंग आहे की इगोची स्पर्धा?" आर्यवीरच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. तो म्हणतो, "ठीक आहे, दोघेही आपापल्या कल्पना लिहूया." 15 मिनिटांनी दोघेही एकमेकांचे पेपर पाहतात आणि दोघेही काही क्षण आश्चर्यचकित होतात. दोघांनीही जवळजवळ सारखीच कल्पना लिहिलेली असते. आरोही म्हणाली, "इम्पॉसिबल. हे कसं शक्य आहे?" आर्यवीर म्हणाला, "कदाचित आपल्या विचार करण्याची पद्धत एकसारखीच आहे, त्यामुळे." दोघेही एकमेकांकडे पाहून हलकंसं स्मित करतात. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला क्षण होता, जेव्हा ते दोघेही वाद न घालता एकत्र हसत होते. तेवढ्यात ऑफिसमधील वीज अचानक काही सेकंदांसाठी जाते. संपूर्ण रूम अंधारात बुडते. आरोही दचकते आणि तिच्या हातातून पेन खाली पडतं. अंधारात ते दोघेही एकाच वेळी पेन उचलण्यासाठी खाली वाकतात आणि पुन्हा एकदा दोघांच्या कपाळांची हलकी धडक होते. आरोही म्हणाली, "पुन्हा?" आर्यवीर हसत म्हणाला, "असं दिसतंय की नियतीला आपल्या भेटींची वेगळीच आवड आहे." दोघेही नकळत हसू लागतात. वीज परत येते आणि दाराबाहेर उभा असलेला विवान काचेतून हे सगळं पाहत होता. विवान स्वतःशीच म्हणाला, "आता सुरुवात तर झाली आहे. ही नोकझोक लवकरच मैत्रीत आणि ती मैत्री प्रेमात बदलेल असं वाटतंय." आतमध्ये आरोही आणि आर्यवीर पुन्हा कामाला लागतात. पण आता वातावरण बदललेलं होतं. औपचारिकपणाची जागा एका हलक्या सुंदर मैत्रीने घ्यायला सुरुवात केलेली होती. काही वेळाने ती स्पर्धा संपते. रात्री आरोही आपल्या अपार्टमेंटमध्ये परतते आणि तशीच झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कंपनीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण असतं. मुख्य हॉलकडे मोठा LED स्क्रीन लावलेला असतो. सर्व कर्मचारी एकत्र जमलेले असतात. आरोही साराकडे पाहत म्हणाली, "काय, आज कंपनीत एवढी गर्दी कशासाठी?" सारा म्हणाली, "आज आपल्या कंपनीचा वार्षिक कॉर्पोरेट
एस्केप चॅलेंज आहे. आरोही म्हणाली, अजून एक स्पर्धा आणि एस्केप चॅलेंज म्हणजे? सारा हसत म्हणाली, हो, पण हा साधा गेम नाही. यात बुद्धिमत्ता, टीमवर्क आणि विश्वासाची परीक्षा असते. प्रत्येक टीमला वेगवेगळे टास्क पूर्ण करून बाहेर यायचं असतं. तेवढ्यात विवान स्टेजवर येतो. तो म्हणाला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळे टाळ्या वाजवतात. विवान पुढे म्हणाला, यावर्षीचं चॅलेंज काहीतरी खास आहे. प्रत्येक टीममध्ये 2 सदस्य असतील. जोडी स्वतः निवडता येणार नाही. सगळे उत्सुक होतात आणि मोठ्या स्क्रीनकडे पाहू लागतात. मोठ्या स्क्रीनवर एकामागून एक टीम्सची नावे झळकू लागतात. शेवटची जोडी स्क्रीनवर झळकते. आर्यवीर राज्याध्यक्ष आरोही प्रधान. संपूर्ण हॉलमध्ये एकच जल्लोष होतो. सारा हळूच आरोहीच्या कानात म्हणाली, अभिनंदन पुन्हा सरांसोबत. आरोही हसत म्हणाली, मला वाटतं हे विवान सरांनी मुद्दाम केलं आहे. त्याचवेळी विवान दुरून डोळा मारतो. आरोही हसून डोकं हलवते आणि गेम सुरू होतो. पहिल्याच रूममध्ये प्रवेश करताच दार आपोआप बंद होतं. समोर एक मोठं डिजिटल घड्याळ सुरू होतं. 60 मिनिट. आर्यवीर म्हणाला, आपल्याकडे फक्त 1 तास आहे. आरोही म्हणाली, मग बोलण्यात वेळ घालवू नका. आर्यवीर हसत म्हणाला, ओके मॅडम, आदेश पाळतो. दोघेही वेगवेगळ्या दिशेने कोडी शोधू लागतात. भिंतींवर अनेक भाषांमध्ये काही वाक्ये लिहिलेली असतात. फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जपानी. आर्यवीर म्हणाला, हे सगळं वाचायला मला अख्खा दिवस तरी जाईल. आरोही हसत म्हणाली, म्हणून तर मला टीममध्ये घेतलं आहे ना. ती काही सेकंदांमध्येच सगळ्या भाषांचा अर्थ सांगते. त्यातूनच त्यांना त्यांच्या पहिल्या लॉकचा पासकोड मिळतो. दार उघडलं जातं. दुसऱ्या रूममध्ये एक लेझर सेक्युरिटी ट्रॅक असतो. आर्यवीर म्हणाला, हा भाग मी करतो. आरोही म्हणाली, आणि जर तुम्ही मध्ये अडकलात तर? आर्यवीर मिश्किलपणे म्हणाला, मग मला वाचवायला येशील ना? आरोहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. पण आर्यवीर अचूकपणे लेझर स्पार करतो. शेवटचा लॉक उघडतो. आरोही टाळ्या वाजवत म्हणते, नॉट बॅड मिस्टर चेअरमन. आर्यवीर म्हणाला, कॉम्प्लिमेंट स्वीकारलं. तिसऱ्या रूममध्ये दोघांनाही एकाच दोरीने हलकसं जोडलेलं असतं. सूचना लिहिलेली असते, हा टास्क फक्त एकमेकांवर विश्वास ठेवूनच पूर्ण होईल. आरोही म्हणाली, हे तर विचित्र आहे. आर्यवीर म्हणाला, कदाचित आयुष्यही असंच असतं. काही प्रवास एकट्याने पूर्ण होत नाहीत. त्यासाठी दोघेही हळूहळू एकमेकांच्या हालचाली समजून घेत पुढे जाऊ लागतात. पहिल्यांदाच त्यांच्या पावलांचा ताल एकसारखा जुळतो. एकही शब्द न बोलता ते टास्क पूर्ण करतात. बाहेर सगळे कर्मचारी स्क्रीनवर त्यांचा गेम पाहत असतात. सारा आनंदाने म्हणाली, दोघांची टीम कमाल आहे. विवान हसत म्हणाला, ही फक्त टीम नाही, तर यांची केमिस्ट्री सुरू झाली आहे. शेवटच्या रूममध्ये फक्त एक प्रश्न लिहिलेला असतो, तुमच्या पार्टनरचं सर्वात मोठं बलस्थान काय? दोघेही एकमेकांकडे पाहतात. आर्यवीर आधी उत्तर लिहितो, आत्मविश्वास. आरोहीही उत्तर लिहिते, विश्वास. दोघे उत्तरांची अदलाबदल करतात आणि क्षणभर दोघेही शांत होतात. पहिल्यांदाच दोघांच्या नजरेत एकमेकांविषयीचा आदर स्पष्ट दिसू लागतो. त्याच क्षणी शेवटचं दार उघडतं आणि संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. विवान स्टेजवर येत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. यावर्षीच्या कॉर्पोरेट एस्केप चॅलेंजचे विजेते आहेत आर्यवीर राज्याध्यक्ष आणि आरोही प्रधान. आरोही आनंदाने हसते. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच केवळ अभिमान नव्हे, तर एक वेगळीच भावना उमटलेली होती, जी नकळत आरोहीच्या सोबतीमुळे त्याला जाणवत होती. पण याची त्याला जाण नव्हती. कॉर्पोरेट एस्केप चॅलेंज जिंकल्यानंतर संपूर्ण कंपनीमध्ये
फक्त आरोही आणि आर्यवीरची चर्चा सुरू होती. सकाळी ऑफिसमध्ये प्रवेश करताच सर्व कर्मचारी त्या दोघांचं टाळ्या वाजवून स्वागत करतात. आरोही लाजत म्हणाली, अरे, एवढं काही मोठं केलं नाही मी. सारा हसत म्हणाली, तू नाही, पण तुम्ही दोघांनी नक्कीच केलं आहे. आरोही काहीही न बोलता आपल्या केबिनकडे जाते. दुसरीकडे आर्यवीर आपल्या केबिनमध्ये कॉफी घेत उभा असतो. विवान आत येत म्हणाला, आर्य, आजचं तुझं शेड्यूल रद्द केलं आहे. आर्यवीर आश्चर्याने म्हणाला, रद्द? का? विवान हसत म्हणाला, कारण आज कंपनीचा शॅडो डे आहे. आर्यवीर म्हणाला, म्हणजे? विवान म्हणाला, आज प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला एका कर्मचाऱ्यासोबत पूर्ण दिवस त्याचं काम करायचं आहे. त्याला समजून घ्यायचं आहे. आर्यवीर भुवया उंचावत म्हणाला, आणि माझ्यासोबत कोण? विवान खट्याळपणे हसला, मिस आरोही प्रधान. आणखी कोण? काही वेळाने आरोहीला मेल येतो. टुडेज शॅडो पार्टनर मिस्टर आर्यवीर राजाध्यक्ष. आरोही मोठ्याने म्हणाली, पुन्हा हेच? सारा हसत म्हणाली, मला तर वाटतं कंपनीपेक्षा नियतीच तुम्हा दोघांना एकत्र आणते आहे. सकाळचं पहिलं काम. आरोही आर्यवीरला आपल्या विभागात घेऊन जाते. ती म्हणाली, आज तुम्ही माझ्या सूचनांनुसार काम करणार आहात. आर्यवीर भुवया उंचावत म्हणाला, मी चेअरमन असूनही? आरोही म्हणाली, नाही, आज नाही. आज तुम्ही फक्त माझे पार्टनर आहात, चेअरमन नाही. विवान दूरवर उभा राहून फक्त हसू आवरत होता. पहिलं टास्क. आरोही आर्यवीरला ग्राहकांच्या ईमेल्सना उत्तर द्यायला सांगते. 10 मिनिटांनी ती त्याचा लॅपटॉप पाहते. आरोही म्हणाली, इतकं छोटं उत्तर? आर्यवीर म्हणाला, कामाचं उत्तर कामापुरतंच. आरोही म्हणाली, नाही सर, काही वेळा शब्दांमध्ये माणुसकी असावी लागते. ती त्याच ईमेलमध्ये 2 ओळी वाढवते. वी ट्रूली व्हॅल्यू युअर ट्रस्ट अँड लुक फॉरवर्ड टू बिल्डिंग अ लाँग टर्म रिलेशनशिप. आर्यवीर शांतपणे तिच्याकडे पाहत राहतो. तो मनातच म्हणतो, म्हणूनच कदाचित लोक तिच्यावर लगेच विश्वास ठेवतात. दुपारी दोघेही कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये जात असतात. तेवढ्यात एका रोबोटिक सर्व्हिंग ट्रॉलीचा कंट्रोल बिघडतो. ती भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येऊ लागते. आजूबाजूचे कर्मचारी घाबरून बाजूला होतात. आरोही मात्र क्षणाचाही विचार न करता पुढे जाते. ती ट्रॉलीसमोर उभी राहते. तिला बाजूला ओढण्यासाठी आर्यवीर तिचा हात पकडतो आणि तिला खेचतो. दोघेही एका बाजूला सरकतात. ट्रॉली अगदी त्यांच्या जवळून निघून जाते. क्षणभर आरोहीचा हात अजूनही आर्यवीरच्या हातात असतो. दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. आजूबाजूचं सगळं काही जणू थांबलं होतं. सारा दुरून हे सगळं पाहत हसते. विवान देखील तिच्या शेजारी येत म्हणतो, काय वाटतं? सारा म्हणाली, दोघांनाही अजून काही कळलेलं नाही, पण डोळे मात्र सगळं सांगायला लागले आहेत. संध्याकाळी कंपनीच्या टेरेसवरून सूर्यास्त दिसत असतो. आरोही तिथे उभी राहून फोटो काढत होती. आर्यवीर तिथे येतो आणि म्हणतो, तुम्हाला फोटोग्राफीचीही आवड आहे का? आरोही म्हणाली, हो. प्रत्येक सूर्यास्त मला आठवण करून देतो की प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सकाळ येते. आर्यवीर काही क्षण शांत राहतो. तो पहिल्यांदाच स्वतःबद्दल बोलू लागतो. तो म्हणतो, मी शेवटचं असं शांतपणे सूर्यास्त कधी पाहिला होता हे देखील मला आठवत नाही. आरोही त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, मग आजपासून आठवण ठेवायला सुरुवात करा. आर्यवीरच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटतं. दोघेही खाली जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढतात. अचानक लिफ्ट मध्येच थांबते. लाईट्स काही सेकंदांसाठी मंद होतात. आरोही आश्चर्याने म्हणाली, ही लिफ्ट खरंच अडकली आहे का? आर्यवीर इंटरकॉमवर संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. बाहेरून आवाज येतो, सर, 10 मिनिट लागतील. दोघेही पहिल्यांदाच आता कोणत्याही मीटिंगशिवाय
किंवा कोणत्याही कामाशिवाय फक्त एकमेकांसोबत 10 मिनिट घालवणार होते. आरोही हलकसं हसत म्हणाली, असं वाटतंय आजचा दिवस अजून संपलेला नाही. आर्यवीर हसत म्हणतो, कदाचित आजच्या दिवसातील सर्वात सुंदर क्षण आता सुरू होतोय. लिफ्ट अजूनही मध्येच थांबलेली होती. आरोही आणि आर्यवीर समोरासमोर उभे असतात. काही क्षण दोघांपैकी कोणीच काही बोलत नाही. आरोही शांतता तोडत म्हणाली, मला एक गोष्ट कळत नाही. आर्यवीर म्हणाला, कोणती? आरोही म्हणाली, कंपनीतील सर्व लोक, संपूर्ण कंपनी तुमच्यापासून एवढी का घाबरते? आर्यवीर हलकसं हसला. तो म्हणाला, घाबरतात की आदर करतात हे अजून मलाच समजलेलं नाही. आरोही म्हणाली, नाही, ते घाबरतात. आदर आणि भीती यात खूप फरक असतो. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिला. त्याला पहिल्यांदाच कोणीतरी इतकं स्पष्ट बोलत होतं. आरोही लिफ्टच्या भिंतीला टेकून उभी राहते. ती म्हणते, मी एक प्रश्न विचारू? आर्यवीर म्हणाला, विचारा. ती म्हणाली, तुम्ही कधी मनसोक्त हसला आहात का? आर्यवीर काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, बहुतेक नाही. आरोही आश्चर्याने म्हणाली, हे असं कसं शक्य आहे? आर्यवीर म्हणाला, ज्याच्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात त्याच्याकडे हसायला वेळ कमी असतो. आरोही हलकसं हसली आणि म्हणाली, वेळ नसतो की आपणच काढत नाही? आर्यवीरकडे तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तेवढ्यात आरोहीच्या फोनवर तिच्या आजीचा व्हिडिओ कॉल येतो. आरोही म्हणाली, सॉरी सर. आर्यवीर उचला. आरोही कॉल रिसीव्ह करते. आजी म्हणाल्या, काय गं, जेवलीस ना? आरोही हसत म्हणाली, हो आजी, पण सध्या मी लिफ्टमध्ये अडकली आहे. आजी घाबरत म्हणाल्या, काय, एकटी आहेस का? आरोही खट्याळपणे आर्यवीरकडे पाहते आणि बोलू लागते, नाही, माझी चेअरमनसुद्धा आहेत सोबत. आजी मोठ्याने हसू लागतात. त्या म्हणाल्या, मग मला तुझी अजिबात काळजी नाही. आरोही देखील हसते. आर्यवीर नकळत त्या संवादाकडे पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळंच समाधान दिसत होतं. कॉल संपल्यानंतर आरोही म्हणाली, माझ्या आजीला वाटतं जगातली प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते. आर्यवीर लगेच विचारतो, आणि तुम्हाला? आरोही म्हणते, मला वाटतं प्रत्येक माणसात चांगुलपणा नक्कीच असतो, पण तो शोधावा लागतो. हे वाक्य आर्यवीरच्या मनाला स्पर्श करून जातं. अचानक लिफ्ट पुन्हा सुरू होते. दार उघडताच बाहेर इंजिनियर्स आणि कर्मचारी उभे असतात. सगळेच काळजीत दिसत होते. विवान धावत येतो. तो म्हणाला, आर्य, तू ठीक आहेस ना? आर्यवीर म्हणाला, मी ठीक आहे. त्यानंतर विवान आरोहीकडे पाहत म्हणतो, आणि मिस प्रधान? आरोही देखील हसत म्हणते, सर, मी पण ठीक आहे. ऑफिस सुटण्याची वेळ होते. आरोही बाहेर पडते, पण अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. तिच्याकडे छत्री नसते, त्यामुळे ती पावसातच धावत पुढे जाणार इतक्यात तिच्या डोक्यावर एक काळी छत्री येते. ती मागे वळून पाहते तर आर्यवीर तिच्या शेजारी उभा होता. तो म्हणाला, आज हवामानावर तुमचा आत्मविश्वास चालणार नाही. आरोही हसली. ती म्हणाली, पण मला पाऊस आवडतो. आर्यवीर म्हणाला, मलाही पाऊस आवडतो, पण सर्दी अजिबात आवडत नाही. दोघेही एकाच छत्रीतून पार्किंगकडे चालू लागतात. पावसाचे थेंब छत्रीवर पडत होते आणि दोघांमध्ये फारसं बोलणं होत नाही, पण त्या शांततेतही एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर आरोही म्हणाली, थँक्यू सर. आर्यवीर म्हणाला, ऑफिसच्या बाहेर तरी मला सर म्हणू नका. तुम्ही मला फक्त आर्यवीर म्हटलं तरी चालेल. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. ती काही बोलणार इतक्यात आर्यवीर आपल्या कारमध्ये बसतो आणि कार निघून जाते. आरोही हसत स्वतःशीच म्हणाली, हा माणूस नेमका आहे तरी कसा? दूर आपल्या कारमधून विवान हे सगळं पाहत असतो. विवान स्वतःशीच म्हणाला,
आता सरपासून आर्यवीरपर्यंतचा प्रवास सुरू झाला आहे. पाहूया पुढचा प्रवास आणखी किती सुंदर असणार आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.